2026 या नवीन वर्षाचा आनंद साजरा होत असतानाच ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला आहे। 1 जानेवारी 2026 पासून 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत तब्बल 111 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत। CNG आणि PNG वायूच्या दरात मात्र 2 रुपयांची कपात केली आहे। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन मंडळाने गॅस वाहतूक शुल्कात कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर CNG आणि PNGचे दर प्रति किलो मागे 2 रुपयांनी कमी झाले आहेत। महाराष्ट्रात CNGचे दर 96 रुपये 50 पैसे रुपयांवरून 94 रुपये 50 पैसे रुपयांपर्यंत, तर दिल्लीत 77 वरून 75 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत। तेल कंपन्यांकडून विमानाच्या इंधन दरात कपात करण्यात आली आहे। दरम्यान उत्पादन आणि वाहतूक खर्च तसेच चलन दरातील चढ उतारांमुळे वाहन कंपन्यांनी वाढवले आहेत। ज्या कंपनीकडून हे दर वाढवण्यात आले आहेत त्यात मर्सिडीज बेंझ, निसान इंडिया, MG मोटर, रॅनो इंडिया, हुदाई इंडिया, BYD आदी कंपन्यांचा समावेश आहे। तर आता सरकारनं कमर्शियल गॅसचे रेट 112 रुपयाने वाढवल्यात, तर त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, दर वाढवल्यात त्याने, तर आता आम्हाला पण परवडलं पाहिजे की चहाचा आहे आमचा बिझनेस। दर काय आले आता एवढं वाढायला आम्हाला परवडायला पाहिजे। आता 1500 होतं, आता की झालं 112 रुपये वाढवलं त्यांनी। मग आता आम्हाला पण हे परवडत नाही, आम्ही चहा पण आता महाग करायला पाहिजे आम्हाला। सरकारनं आमचा पण विचार करायला पाहिजे थोडंफार। आणि यावरती सरकारनं काय उपाययोजना करायला पाहिजे अशी तुमची काय मत आहे? यावर उपाय म्हणजे कमी दर थोडा कमी करावं त्यांनी, म्हणजे आमचं पण कस्टमर आहे, आम्हाला पण द्यायला बरं पडतं ना। चहा आम्हाला विक्री करतो आहे आम्ही। आता सगळ्या मग सगळ्या गोष्टी तर महाग आहे, साखर, पावडर, दूध पण ते पण आता रेट वाढला। आता तुम्ही हे गॅस पण वाढवा लागला आहे, आम्हाला कसं परवडणार आहे? यावर सरकारने काहीतरी उपाययोजना काहीतरी करावं, ते GST कमी करावं, हे आमचं मत आहे। अक्षय सुरभी बोलतो आहे। भोसले HP गॅसमध्ये मी जॉब करतो आहे, मॅनेजर या पोस्टवर। आत्ता सध्या आज कमर्शियलचा रेट वाढलेला आहे, 112 रुपयानं वाढला। एवढी मोठी वाढ एकदम झाल्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे। त्यांना गॅस खरेदी करताना पहिलाच कसरत करावी लागते। मागच्या महिन्याचा रेट 1555 रुपये होता, या महिन्यात 1667 रुपये झालेला आहे। तर त्यामुळं फार अडचणीत येणार आहे व्यवसाय।